समजूत घालायची असते. काव्य जे आहे ते हे हुशार तर असतेच, पण आता हे सगळं झाल्यामुळे ती खूप डिस्टर्ब झालेली आहे आणि तिला कोणाच्या तरी सांगण्याची, समजूत घालण्याची गरज असते. म्हणूनच आता काव्य जी आहे ती जानकीकडे आलेली असते. जानकीला काव्य खूप उदास दिसते. तर त्यावेळी आता जानकी जी आहे ती काव्याला समजून सांगत असते की हे बघ काव्य, आता जे काही झालं आहे ते तुला ॲक्सेप्ट करावंच लागेल. आता तू एवढी मोठी IAS होण्याचे स्वप्न पाहत होतीस ना, आणि त्यासाठी तुला मेहनत तर करावीच लागते. तर तसंच असतं ग, सगळं काही मनासारखं होत नसतं आणि जे मिळालंय त्याच्यात समाधान मानायचं असतं. आणि हे बघ, हळूहळू सगळं काही व्यवस्थित होईल. सगळे काही व्यवस्थित म्हणजे पार्थ तुला समजून घेतील आणि तू सुद्धा पार्थला समजून घेशील. त्याला फक्त वेळ जाऊ देत. तर आता काव्य जी आहे ती म्हणते की नाही, हे जानकीताई, असं कधी होईल आणि कधी नाही हे मला माहीत नाही, पण ना माझ्यासोबत जे काही झालं आहे ते खूप वाईट झालं आहे आणि या सगळ्याची मला खूप हे वाटते. तर आता इथे नंदिनी ताईचं सुद्धा माझ्यामुळे नंदिनी ताईचं सुद्धा या घरात राहणं खूप हे झालेलं आहे. कारण नंदिनी ताईला पारशी लग्न करायचं होतं आणि आता तिला पारची बायको म्हणून मला पाहावं लागते आणि तिची मोठी जाऊ म्हणून ती माझ्या पाया पडते. बघ ना ग ताई, किती हे आहे. माझी मोठी ताई असून सुद्धा तिला माझ्या पाया पडावं लागते आणि मला त्याचं खूप गिल्ट येतं. त्यानंतर आता इथे जानकी जी आहे ती म्हणते की हे बघ काव्या, या गोष्टीचा विचार तू करू नकोस. मान आणि पान तो असतोच. तू जरी इकडनं लहान असली तरीही पार्थ तिकडनं मोठा आहे. त्यामुळे नंदिनी ताईला आणि तुला तर मान मिळणारच, असं आता इथे ती म्हणत असते. आणि त्याचनंतर आता जानकी जी आहे ती तिला खूप छान समजून सांगते. तर आता काव्य जी आहे ती म्हणते की हो, नंदिनी ताई मला सांगतच असते की जानकी ताईच्या बोलण्याने सगळ्यांनाच हे येतं. खरंच खूप छान वाटते तुझ्याशी बोलून. तर आता काव्याने तिला देवी आईची एक मूर्ती दिलेली आहे आणि आता ती पाहून इथे जानकी खूप खुश होते. कारण त्या जानकीला ती मूर्ती खूप आवडते आणि खरं तर सगळ्यांच्याच रक्षणासाठी ती देवी आईची मूर्ती जानकीला तिने गिफ्ट दिली आहे. तर त्याचनंतर जानकी जी आहे ती म्हणते की थांब काव्या निघालेली असते. काव्या निघायच्या आधीच जानकी तिला थांबवते आणि म्हणते की आता ना असं जायचं नाही हां, कुठेही गेली तरी हळदी कुंकू घेतल्याशिवाय जायचं नाहीस. तू आता नवीन आहेस, पण हळूहळू सगळं काही शिकशील, असं आता इथे ती काव्याला सांगते. तर त्या काव्य तिथेच जागेवर बसते. जानकी आता काव्याला हळदी कुंकू देते आणि तिला वाटं लावते. त्यानंतर मात्र आता ही जी ऐश्वर्या आहे ती इकडे मोठमोठ्याने हसत असते आणि हा जो सारंग आहे तो तिला सांगत असतो की आता सुमित्रा एंटरप्राइजेस जानकी एंटरप्राइजेस होणार आहे आणि असं जानकी बहिणींनी आणि दादाने ठरवलं आहे. तर आता इथे आईसुद्धा या कंपनीला होकार दिला आहे. आईने अगोदर चाललं होतं की आपण आईला एकदा विचारू, नाव चेंज करायच्या आधी आईला विचारलेलं बरं, आणि आईने त्यासाठी सुद्धा होकार दिला. तर आता हे ऐकून ही जी ऐश्वर्या आहे ती खूप हसत असते. ती म्हणत असते की काय, अरे वा, सुमित्रा एंटरप्राइजेसचं नाव जानकी एंटरप्राइजेस, म्हणजे आता आपल्याला लवकरच भीक मागायची वेळ येणार आहे आणि त्यासाठी आपण तयार राहूयात आणि लवकरच आपल्याला जानकी सगळे कामं सांगेल. जानकी जर या घराची आणि या सगळ्यांची जर मालकीण झाली तर मग आपण कपडे धुणं भांडे जानकी सांगेल ते काम करायचं, हे ना सारंग, बरोबर ना, असं म्हणत ती शिट्ट्या मारत ती हसत असते. तर सारंग जो आहे तो म्हणतो की ऐश्वर्या, तुम्ही काय करता आहेत, हे पहा ऐश्वर्या, तुम्ही हे सगळं बंद करा. तर सारंग जो आहे तो म्हणतो की मला ना खूप त्रास होतो या सगळ्याचा, प्लीज बंद करा हे सगळं. तर आता ऐश्वर्या जी आहे ती म्हणते की आता का त्रास होतोय तुम्हाला, हे सगळं पेपर सही करताना काही वाटलं नाही आणि आत्ता का त्रास करून घेत आहे.
तर आता हा जो सारंग आहे तो ऐश्वर्याला सांगतो की ऐश्वर्या हे अजूनही सगळं काही आपल्या हातातनं गेलेलं नाही आहे, अजूनही माझ्या हातात आहे. जर मी ठरवलं आणखीन काही पेपर्सवरती सह्या करायच्या नाही तर असं काहीही होणार नाही. आणि तसंही तुम्हाला माहीत आहे की आईचाही माझ्या तेवढा जीव आहे आणि आईचं मन मी बदलू शकतो, त्यामुळे तुम्ही कसलीच काळजी करू नका. आता जे काही पेपर्स आईने त्यांना दिले आहेत त्या पेपर्सवरती पुन्हा सह्या करून मी ते सगळं माझ्या नावे करेल आणि मग तरी तुमचं टेन्शन गेलं. तर आता इथे ही जी ऐश्वर्या आहे ती मनातच म्हणत असते की मला हेच हवं होतं सारंग, तुम्ही ना फक्त माझंच ऐकलं पाहिजे, फक्त माझं. ही जी जानकी आहे ना तिला मी लवकरच अद्दल घडवणार आहे. तिने माझ्याशी पंगा घेतला आहे आणि आता तिला मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. इकडे आता ऋषिकेश आणि जानकी जे आहे ते बोलत असतात. त्यावेळी जानकी जी आहे ती म्हणते की ऋषिकेश आता आपल्याला ऑफिसला जायला हवं. तर आता ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, आज आपण ऑफिसमध्ये जाऊयात. तसं जानकी आणि ऋषिकेश दोघेही जण आज ऑफिसला जायला निघतात. त्यानंतर मात्र आता जानकी आणि ऋषिकेश ऑफिसमध्ये पोहोचतात. तिथे गेल्यानंतर सगळे ऑफिसमध्ये तोडफोड करून ठेवलेली असते. जानकी म्हणते की ऋषिकेश हे सगळं कसं काय? तर ऋषिकेशला सुद्धा माहीत नसतं की हे सगळं कसं काय झालेलं असतं. तर आता ऋषिकेश जो आहे तो आवरावर करू लागतो आणि तिथे त्यांच्या फॅमिलीचा एक फोटो असतो, तोही खाली पडलेला असतो. तर आता ऋषिकेश तो फोटो उचलतो आणि आता जानकी जी आहे ती म्हणते की ऋषिकेश तुम्ही काळजी करू नका, हे सगळं साफ होईल आणि आपलं ऑफिससुद्धा पुन्हा सुरुवात होईल आणि आजपासूनच आपण आपल्या ऑफिसची सुरुवात करायची. तर त्याचनंतर आता इथे ऋषिकेश जो आहे तो जरा हे होतो, कारण इतकं सगळं राडा झाला आहे आणि आजपासून कशी काय सुरुवात करता येईल कामाला. त्यानंतर तर जानकी जी आहे ती म्हणते की ऋषिकेश आपल्या कंपनीसुद्धा सगळं काही आधीसारखंच पाहिजे ना, तुम्ही काळजी करू नका, ते सगळं मी बघते. असं म्हणत आता जानकी देशमुखला आवाज देते. देशमुखला आवाज दिल्यानंतर तिथं मिस्टर देशमुख येतात आणि आल्यानंतर आता इथे ऋषिकेश खूप खुश होतो. ऋषिकेशला वाटतं की आता जो देशमुख आहे त्यांचा एम्प्लॉई तर तो सुद्धा आलेला आहे आणि आता तो आला आहे म्हटल्यानंतर आता इथे ऋषिकेशला वाटतं की आता सगळं काही काम ठीक होईल. तर आता फक्त हा जो देशमुख आहे तोच आलेला नसतो, तर त्या कंपनीमधले सगळे काही एम्प्लॉईज आलेले आहेत आणि सगळेजण जानकीने सगळ्यांना बोलवलेलं आहे. तर आता इथे हा जो त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारा क्लर्क तो सुद्धा आलेला असतो. तर आता सगळेजण आलेले पाहून ऋषिकेशला खूप आनंद होतो आणि ते सगळेजण म्हणतात की ऋषिकेश सर तुम्ही आला आहात म्हटल्यानंतर आम्ही येणारच ना, आणि हे पहा तुम्ही काळजी करू नका, आपली जी कंपनी आहे ती पुन्हा आपण पहिल्यासारखी उभी करू आणि पुन्हा आपल्याला आपल्या कंपनीचं हे करायचं आहे. तर आता ऋषिकेश म्हणतो की आता तुम्ही जर माझ्यासोबत असाल तर मला काहीच हरकत नाही. तर ऋषिकेश जो आहे तो म्हणतो की ठीक आहे, ठरलं तर मग आजपासून आपल्या कामाला सुरुवात करायची. तर आता सगळेजण जे काही तिथला क्लर्क आहे ते सगळेजण आता तिथे साफसफाई करतात आणि आजपासूनच कामाला सुरुवात करणार आहेत. पण त्याआधी जानकी जी आहे ती म्हणते की आपली एकदा की साफसफाई झाली त्यानंतर आपण उद्घाटन करूयात, आपल्या नवीन कंपनीचं उद्घाटन. तर आता ऋषिकेश म्हणतो की काय उद्घाटन? तर आता जानकी जी आहे ती म्हणते की हो उद्घाटन. तर आता इथे जानकीला वाटतं की आता ह्या कंपनीचं उद्घाटन व्हावं. तर आता ऋषिकेशचं म्हणणं असतं की या कंपनीचं जे उद्घाटन होणार आहे ते उद्घाटन जानकीच्याच हस्ते व्हावं. तर जानकी म्हणते की आपल्या कंपनीचं तर उद्घाटन करायचं आहे, पण आपल्या कंपनीचा नवीन हे कुठे चार्ट कुठे, म्हणजे कंपनीचा नवीन जानकी एंटरप्राइजेस म्हणून असलेला ते नेम प्लेट कुठे आहे. तर आता तेवढ्यात सौमित्र आणि अवंतिका जानकी एंटरप्राइजेसची नेम प्लेट घेऊन येतात आणि जानकी ती पाहते.
जानकीला ती खूप आवडते आणि ऋषिकेशला सुद्धा ती खूप आवडते. त्यानंतर मात्र आता इथे जानकी म्हणते की आता फक्त कमी आहे ती फक्त आईंची. काही करून आता मला आईंना इकडे घेऊन यावं लागेल. तर त्या जानकी म्हणते की ऋषिकेशला जरी वाटत असेल की ह्या कंपनीचं उद्घाटन माझ्या हस्ते व्हावं, पण मला आतून असं वाटतं की या कंपनीचं उद्घाटन हे आईच्या हस्तेच व्हावं. तर जानकी जी आहे ती ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश हे पहा. तर आता इथे जानकी जी आहे ती ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, मी ना गोडाचा पदार्थ आणायचंच विसरले. मी आत्ता जाते आणि पटकन काहीतरी गोडाचा पदार्थ घेऊन येते. तर आता इथे सौमित्र आणि ऋषिकेश तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण मात्र ही जी जानकी आहे ती थांबत नाही. जानकीला आता काहीही करून आईंना तिथं घेऊन यायचं असतं. जानकी ही जाते आणि आता घरी गेल्यानंतर आईला म्हणते की आई, तुम्हाला ना माझ्यासोबत यायचं आहे. तर आता इथे ही जी सुमित्रा आहे ती म्हणते की काय, पण कुठे? तर जानकी जी आहे ती म्हणते की हे पहा आई, तुम्ही ना खूप प्रश्न विचारू नका, तुम्ही फक्त माझ्याबरोबर चला. तर आता इथे हा जो सारंग आहे तो आजींना काहीही भरवत असतो. आजींना म्हणत असतो की त्या जानकीने आपल्या नानांना मारण्यासाठी त्या ह्याच्यात औषध मिक्स केलं होतं आणि त्याचमुळे ऐश्वर्याने ती जी बॉटल होती ती चोरण्याचा प्रयत्न केला. तुला माहिती आहे का आजी, हा सगळा त्या जानकीचा प्लॅन होता, पण ऐश्वर्याने आपल्या नानाला त्या जानकीच्या तावडीतून वाचवण्यासाठी हे सगळं केलं, पण आई मात्र तिच्यावरती विश्वास ठेवत नाही. तर आता आजी जी आहे ती म्हणते की हो का, असं आहे का? आजीला पण सारंगवरती विश्वास बसतो, पण खरं तर ही ऐश्वर्या जी आहे तिच्यामुळे सगळं काही वाईटच होत आहे. तर त्यानंतर आता या सारंगला अजूनही कळत नसतं. तर आता इथे सयाजीराव आलेला असतो. सयाजीराव जो असतो तो ऐश्वर्याला भेटायला आलेला असतो. सयाजीरावला कळते की ऐश्वर्याची कंबर दुखत आहे आणि म्हणूनच सयाजीराव तिला भेटण्यासाठी आलेला असतो. तर आता इथे आल्यास तो ऐशू म्हणत ओरडत असतो. तर आता इथे ही जी सुमित्रा आहे ती बाहेर येते आणि म्हणते की काय सयाजीराव कशाला आल्या आहात इथं? तर त्यानंतर आता सयाजीराव जो आहे तो म्हणतो की मला माझ्या मुलीला भेटायचं आहे. किती दिवस झाले मी तिला भेटलो नाही आणि मला असं कळलंय की तिची तब्येत बरी नाहीये म्हणून. तर त्यानंतर आता इथे सुमित्रा म्हणते की हे पहा, तुम्ही आलाच आहात ना फक्त लेकीला भेटून जा, पण इथे आमच्या घरामध्ये भांडणं लावायचा प्रयत्न अजिबात करू नका. तर हे ऐकल्यानंतर सयाजीरावाला खूप राग येतो आणि सयाजीराव जो आहे तो म्हणतो की हे पहा, तुम्ही कोणत्या भाषेत माझ्याशी बोलत आहात? जर तुम्हाला एवढीच माझी मुलगी जर होत असेल तर मी माझ्या मुलीला घरी घेऊन जाईल, असं आता इथे तो सयाजीराव म्हणत असतो. तर आता ही जी सुमित्रा आहे ती म्हणते की हे पहा, तुम्हाला जर वाटत असेल ना तर जा तिला घेऊन, असं देखील ती म्हणते. तर ते सारंग जो आहे तो म्हणतो की अगं आई, असं काय बोलत आहे? ऐश्वर्या माझी बायको आहे आणि ऐश्वर्या कुठेही जाणार नाही, कारण ऐश्वर्याची मला गरज आहे, असं आता इथे तो सारंग म्हणत असतो. आणि त्याचनंतर आता आई जी आहे ती म्हणते की मला तर तुझ्याशी बोलायचंच नाहीये. अरे त्या सयाजीरावने तुझ्यासोबत किती वाईट वागलं आणि तरीसुद्धा तू त्यांच्याशी असं चांगलं कसं काय वागू शकतोस, असं आता इथे ती सुमित्रा त्या सारंगला म्हणत असते. आणि त्याचनंतर मात्र आता सयाजीराव जो आहे तो तिच्या रूममध्ये जातो आणि ऐश्वर्याशी बोलू लागतो.